माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंट्रॅक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. दिलदार लख लखती नंगी तलवार आपला राजा. धन्यवाद डीसी. राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी तलवार आपला थँक्यू. राजा. धन्यवाद डीचे. प्रसिद्ध बैलगाडा मालक आपण पाहतोय प्रशांत नाना मोरे यांचे शुभागमन होते. त्याचबरोबर सुहासजी काळोखे हे मान्यवर पाहुणे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. विनंती केला त्यांना व्यासपीठ होती आणि स्थानापन्न व्हा. मान्यवर पाहुण्यांचे शुभागमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू फटका खेळलाय. कव्हर पॉइंट. एक टप्पा घेत चेंडू मात्र सीमा रेषा पार. धावा मितील 4. रोहित शर्मा स्टँडच्या बाजूला आणखीन एक अप्रतिम सुंदर चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंट्रॅक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. माणूस हा दिलदार लख लखती नंगी तलवार. धन्यवाद डीचे. 51 धावा धावपल कृत आहेत. ही कडी बाद. षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मनीष. यावेळीचा चेंडू होता. फटका खेळायचा होता. 360 डिग्री मध्ये अगदी बॅटर स्वतःला तिथे आपण पाहिलं तर फिरवताना पाहायला मिळतोय, परंतु बॅटने बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. फुटवर्क देखील पाहायला मिळत नाही. जागेवरतूनच खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःला आपण पाहिलं तर रोल केलं होतं. 51 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. एक कडी बाद. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. हलक्या हाताने खेळला. बॅटनं फक्त ब्रश केलं. चेंडूला हलक्या हाताने आपण पाहिलं तर दिशा दिली. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत धनराज पाटील. चेंडूला अडवतायत, फील्ड करतायत. तोपर्यंत एक सिंगल येते आणि धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती एक कडी बाद. 52 धावा. 5वं षटक सुरू आहे. आपल्या स्पर्धेत चषक ट्रॉफीचं सौजन्य आपण पाहतोय. या भव्य दिव्य ट्रॉफी देखील आपण पाहतोय. जी की स्पोर्टच्या दालनातील स्मृती चषक आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी स्टिकरवरती चेंडू लागतोय. एक टप्पा घेत 2 टप्पा घेत चेंडू अडवलाय. फेकी थोडीशी अस्तव्यस्त आहे. बॅकअप पार दूरवरती आणि तोपर्यंत धावा मिळत आहेत. धावांसाठी धावपळ आपण पाहतोय. एक एक धाव महत्वाचे, एक एक चेंडू महत्वाचा आहे. क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्षणांना बदलणारा खेळ आहे आणि इथे देखील आपण पाहिलं तर कोण जिंकेल ना या मॅच मध्ये ते देखील आपण पाहणार आहोत. अनिश्चितता भरपूर आहे. अनप्रिडिक्टेबल गेम आहे क्रिकेट. कोण जिंकेल ते आपल्याला पाहायचे. षटक क्रमांक संपेल 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्वप्नील भाऊ शेलार स्पोर्ट फाउंडेशन अर्थात स्पार्टन क्रिकेट क्लब लोणावळा एक कडी बाद. 54 धावा. 54 रन. चषक सौजन्य आपण पाहतोय श्री क्षेत्र देवनगर पंचायतीचे सर्वप्रथम आणि कार्यक्षम नगरसेवक, बांधकाम सभापती, मानसी सभापती श्री योगेश भाऊ हनुमंत काळोखे यांच्या वतीनं आपण पाहतोय. त्याचप्रमाणे हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे भक्कम आधारस्तंभ श्री क्षेत्र देवनगरीचे प्रतितेश युवा उद्योजक साई ग्रुपचे सर्व आदरणीय सागरदादा निवृत्ती बसे यांच्या वतीनं आपल्या स्पर्धेत चषक सौजन्य देखील आपण पाहतोय. सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. चेअरमन CEO ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आपण पाहतोय राजेश भाऊ टिळेकर यांच्या वतीनं 54 धावा. 54 रन. एक कडी बाद. 54. 5 षटक संपली. शेवटचं अंतिम षटक आता सुरू होते. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी. 54 धावा धावपल होताय. ती गडी बाद. यावेळीचा चेंडू टप्पा पडतोय. दिशा बदलतोय. क्षेत्ररक्षक आहेत, चुका करतायत. देवू 11 संघ आज आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये फार चुका करताना पाहायला मिळालंय. काही छेल सुटलेत, काही कॅच ड्रॉप देखील आपण होताना पाहिलेला आहे. पुढील मॅचचा टॉस होतो. दोन्ही कॅप्टन या इनिंग ब्रेक मध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहे. टीमची अनाउन्समेंट होती. सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे देहू रोड आणि श्री संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे या दोन्ही संघांच्या कॅप्टन विनंती आपण टॉस साठी या. इथे मिडल ऑफ द बॅट केला. चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. 6 रन. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. गळ्यामध्ये सोन्याचा तोडा न जानू माझा घेऊन फिरतो ब्लॅक घोडा. त्याच्या गळ्यामध्ये
या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय संदीप भाऊ घोजगे यांच्या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. संदीप भाऊंना विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषक 2025च्या 7व्या पर्वात मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची मांदेआळी क्रिकेटच्या खेळाडूंची प्रचंड मोठी उपस्थिती या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतो आणि चेंडू पुन्हा एकदा पाठवलाय जमिनीच्या समांतर. धावा मिळताय 4, येतोय कणकणीत चौकार. हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार धन्यवाद. 65 धावा धावपल होत आहेत. एक गडी बाद षटक क्रमांक 6 आपण पाहिलं तर सुरू आहे. एक षटकार एक चौकार देखील इथे आपण पाहिलं तर खेळला गेलाय. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट समोर उडवलाय बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला असेल, विकेट येते. हरीश नवलेनं पकडली कॅच. फलंदाज इथे आपण पाहिलं तर होतोय सचिन, आउट बाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद. इसे 2 गडी बाद 65 धावा सुमधुर संगीत आपण ऐकताय यांच्या माध्यमातून ट्रांच सौजन्य आपल्या स्पर्धेला दिलेलं आहे. जी के स्पोर्टचे ओनर आणि श्री क्षेत्र देहूनगरीचे प्रतितेश युवा उद्योजक आदरणीय गणेशदादा मराठे यांचं शुभागमन होते, त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जी के स्पोर्टच्या दालनातील या भव्य दिव्य ट्रॉफीचं आपण पाहतोय स्मृती चषक या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतोय. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू लढवत आहेत. विकेट किपरच्या अगदी जवळ चेंडू फील केला जातो, तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आपण पाहतोय 2 गडी बाद 66 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत. 6व्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं ते सुरू आहे. शेवटचा एक चेंडू तो मात्र पहिल्या डावातील बाकी आहेत. अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत. अनेक क्रिकेटचे रसिक प्रेक्षक उपस्थित होत आहेत. क्रिकेटच्या प्रेक्षकांची फार मोठी गर्दी या क्रीडा नगरीत आपण सातत्यानं पाहतो. शेवटचा चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न असेल, रनआउटची संधी आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट. फलंदाज हिमांशू होतील, रनआउट, धावबाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. थँक्यू. धन्यवाद. इथे यानंतरच्या मॅचचा टॉस होतोय, त्या अगोदर क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पटपट चला. स्पार्टन क्रिकेट क्लब लोणावळा संघ आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्या. देऊ 11 देऊ संघाला विनंती, आपण लगेचच खेळाडू कक्षातून सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवणार आहात. दुसऱ्या डावाला देखील आपण लगेच सुरुवात करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो. या ठिकाणी सनीदादा हापसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे देहू रोड आणि त्यांच्या विरोधात श्री संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे या 2 संघात. त्यानंतरची असेल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे देहू रोड आणि त्यांच्या विरोधात संघ देखील आपण पाहणार आहोत श्री संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे या दोन्ही संघांचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन विनंती, आपण या पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. भोजन आलेलं आहे, जेवण व्यवस्था सुरू झालेलं आहे. विनंती असेल जे संघ पराभूत झालेले आहेत आपण भोजन करून घ्या, किंवा ज्या टीम उपस्थित झालेल्या आहे त्यांना विनंती आपण भोजन करून घ्या. खेळाडूंसाठी भोजन व्यवस्था आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न केली जाते. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. दोन्ही कॅप्टन विनंती, आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल मंडर पाहुण्यांच्या शुभास्ते आपण संपन्न करतोय. बाजे संघाचे कॅप्टन
किवळे संघाचे कॅप्टन दोन्ही कॅप्टन विनंती आपण टॉससाठी या. नाणेफेकीचा कौल देखील त्या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. एक डाव देखील आपण पाहिलं तर संपला. दुसऱ्या डावाला देखील आपण सुरुवात करतोय. चला विनंती आहे बॅटिंग करणारी टीम देहू 11 आपण सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठवा. लगेच आपण दुसऱ्या डावाला ठिकाणी सुरुवात करतोय. सेकंड इनिंग देखील या ठिकाणी आपण सुरू होताना पाहणार आहोत. देहू 11 संघाला देखील आपण पाहिलं तर एक मोठे टार्गेट ठेवलेलं आहे स्पार्टन क्रिकेट क्लब लोणावळा संघ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्पार्टन लोणावळा अंपायर सर मैदान ते पोहोचलेले आहेत. आघाडीचे बॅटर येतील. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ फार महत्त्वाचा आहे. वेळेची काही बंधनं या ठिकाणी आपल्या स्पर्धेत आहे त्यामुळे थोडी घाई करा. थोडं स्पीडअप करा. जर सगळ्या मॅचेस वेळेत पूर्ण झाल्या तर प्रत्येक मॅच आयोजकांच्या वतीनं 6 षटकांची 6 ओव्हरची आपण पाहिलं तर खेळवली जाईल. त्यामुळे तुम्ही सहकार्य करा ही प्रत्येक टीमला आयोजकांच्या वतीनं विनंती आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर आला असेल तर आयोजकांकडे संपर्क करा. रिपोर्टिंग करा. पुढील मॅचचा टॉस होणं ते देखील आपण पाहिलं तर फार गरजेचं आहे. दोन्ही कॅप्टन आले तर पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. बाजी संघाचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. चला बॅटिंग करणारी टीम बॅटर थोडंसं पटपट. चला वेळ फार महत्त्वाचा आहे. वेळेची काय बंधन आपल्या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतोय. आयोजकांचा प्रयत्न एकच आहे की प्रत्येक मॅच कमीत कमी 6 षटकांची व्हावी. त्यामुळे आयोजक प्रयत्न करतायत. आपण सहकार्य करा ही प्रत्येक टीमला आमची विनंती असेल. चला दोन्ही कॅप्टन आले तर टॉस करण्यासाठी मान्यवरांना आम्ही विनंती करतो. सुनील भाऊ विद्याटे यांना विनंती करेल आपण टॉससाठी या. त्याचबरोबर आपण पाहिलं तर संजय भाऊ टिळेकर यांना विनंती असेल आपण टॉससाठी या. श्री क्षेत्र देऊ नगर पंचायतीचे कार्यक्षम नगरसेवक प्रवीणदादा काळोखे यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. नाही प्रवीणदादा या. सागरदादांच्या हस्ते टॉस झालेला आहे. प्रवीणदादा काळोखे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याच श्री क्षेत्र देऊ नगर पंचायतीचे सर्वप्रथम कार्यक्षम नगरसेवक प्रवीणदादा काळोखे, युवा उद्योजक सागरदादा बसे, प्रथम नगरसेवक आणि बांधकाम सभापती आदित्य भाऊ टिळेकर या सगळ्यांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. 6 ओव्हरची मॅच असेल. आपण फोटो सेशन या ठिकाणी करतोय आणि त्यानंतर टॉस आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. कोण कॉल करते? हेड कॉल. हेड टॉस या ठिकाणी जिंकलाय. नाणेफेक देखील आपण पाहिलं ते संपन्न झालेलं आहे. किवळे संघाने टॉस जिंकलाय. मान्यवरांचा आभार. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात आणि आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून आज ज्यांचं आपण समालोचन ऐकतोय अंबिका भूषण अलंकार बानकेले सर. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. उत्तमजी सावंत सरांचा आवाज ऐकला आपण. सर तुमचं देखील मनापासून स्वागत. मित्रांनो आपण पाहतोय मावळ तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025चा देखना सोहळा आज तुम्ही देवगाव नगरीमध्ये सजलेला पाहतायत. आज यजमान विरुद्ध मेहमान अशी मॅच आहे. म्हणजे गावचा संघ आज तुम्ही पाहताय देवगाव 11, तुम्ही पाहताय देव 11 देवगाव संघ तुम्हाला आज पाहायला मिळतोय. दुसऱ्या डावाच्या खेळाला आपण पाहतोय सुरुवात झाली आणि आपण पाहतोय सलामीची जोडी आतिश बोडके आणि एका बाजूला हरीश नवले हे 2 स्टार देवगावचे आज तुम्हाला घरच्या मैदानावरती आज पाहिजे कशा प्रकारचा खेळ दाखवणार आहेत. तर ओव्हर नंबर 1 साठी देखील आपण पाहणार आहोत. जयेशला तुम्ही पाहता इन ऍक्शन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती धावताना पाहतायत. जो लोणावळा टीम कडनं आपण पाहतोय तो देखील एक युवा स्टार आहे. कमी कालावधीमध्ये देखील या खेळाडूने देखील चांगलं प्रभावित केले आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून जयेशकडे देखील पाहिलं जातं. 4व्या मॅचकडे जयेश सिंगला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण धावताना पाहतोय. तर आतिश कसा स्टार्ट देईल आज यजमान संघासाठी. फटका फसला चेंड हवेत झेल. ओ तिथं 2 क्षेत्ररक्षक आले परंतु कॅच होता राहिलाय. प्रयत्न विशालचा चांगला होता परंतु तिथं तुम्ही पाहताय झेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. यष्टीरक्षकांना चांगला ट्राय केला तिथे. ओव्हर नंबर 1चा खेळ चालू असताना जयेश सिंग तुम्ही पाहताय आतिश बोडके सारखा मोहरा इथं गाड्याला लागता राहिलाय. आतिशच्या आज बॅट वरती बॉल येत नाहीये. मी म्हणेल सुरुवातीपासून अडचणींना मोठा संघर्ष करतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय. तर आता दुसऱ्या बाजूनं
हरीश नवले देखील आज पाहिजे कशा प्रकारचा स्टार्ट देईल देहू 11 देहू संघासाठी हे देखील आपण पाहूयात. जय सिंगचा बोलबाला राहिलाय पहिल्या ओव्हरमध्ये, त्यांना अजूनही एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. चांगली गोलंदाजी लोणावळा टीमकडनं. हो यावेळेला बाउन्सर पेश केलाय, टॅप केलाय या बॉलला पॉइंटच्या डोक्यावरनं. चेंडू चाललाय एक टप्पा दोन टप्पा घात सीमा बाहेर चौकार. कुणी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. तिसरा पंचांकडे आपण पाहतोय विचारणा केली आहे, रिव्ह्यूची मागणी आपण पाहतोय बाउन्सर साठी आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय विचारणा आहे. ऑफिशियल टीम आपण पाहतोय तिसरे पंचांकडे आता विचारणा आहे, रिव्ह्यू घेतला गेला इथे. सेकंड बाउन्सर असेल तर हा नो बॉल नो बॉल. तिसऱ्या पंचांकडनं देखील इशारा येतोय, तुम्ही पाहताय नो बॉल आहे. उघडा डोळे पहा नीट. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब श्रोते चषक झालाय सुपर डुपर हिट आणि पुढचा चेंडू हरीश नवलेसाठी फ्री हिट असणार आहे. सुंदर स्ट्रोक खेळला, जितक्या वेगानं बाउन्सर पेश केला तितक्या वेगानं तुम्ही पाहताय पॉईंटच्या डोक्यावर या बॉलला उडवलाय, चौकार आलाय. फ्री हिट बॉल, फ्री हिटचा बॉल होता तिथे देखील आपण पाहतोय फायदा उठवला नाहीये. नाराज असेल सत्तावरती हरीश एका बाजूनं, कारण की अशी संधी कमी येतात. सुरुवातीला जर तुम्हाला असे फ्री हिटचे बॉल मिळाले, पाऊल सर्कल असतं, त्यानंतर तुम्ही पाहताय मोठे फटके खेळू शकता, परंतु इथं संपर्क नाहीये. 6 धावा धावपलकावरती. जय सिंगनं जरी नो बॉल आला असेल एका तुम्ही पाहताय तरी देखील अजून रोखून ठेवलेला आहे. म्हणावं तशा धावा त्यानं खर्च केलेल्या नाहीयेत. 6 धावा फक्त त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये 4 चेंडूत खर्च केलेले आहेत. म्हणजे दोन्ही बाजूला सुरुवात चांगले. एक मोठा स्ट्रोक हरीशनं देखील खेळला, त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आला. 8 संघांचा सहभाग आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरी मॅच. देहू 11 देहू विरुद्ध स्पार्टन्स क्रिकेट क्लब लोणावळा. यजमान विरुद्ध मेहमान असा सामना तुम्ही रंगताना पाहताय. ओ यावेळेला कट करण्याचा प्रयत्न राहतोय, तिथं रनआउटचा चान्स. डिरेक्ट हिट. बालम बाल बचावलेत. नेम लागता राहिला म्हणेल. जवळ होता खेळाडू, 30 यार्ड शॉर्ट 30 यार्ड मी म्हणेल शॉर्ट टर्मेंटचा खेळाडू, परंतु नेम लागला नाहीये. कदाचित हा जर नेम लागला असताना तर आतिशला मी म्हणेल धोक्याची घंटा इथं वाजता राहिली आहे. 7 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू असताना 7 बोले तो 7 छिल्ला, 7 बोले तो 7 नेबाना, 7 बोले तो 7 कुणाचे असणार या मॅच नंबर 2 वरती हे देखील आपल्याला पाहायचं आहे. प्रेक्षक राजांची अतूट गर्दी आज तुम्ही सकाळ 17 पाहताय, कारण की आज गावचे 2 संघ आहेत देवगावचे, त्यामुळं ग्रामस्थ मंडळी देखील आज मॅच पाहण्यासाठी आतुरतेने आलेले आहेत. सर्वांचं मी हनुमानगडा संघ माळीनगर व स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन माळीनगर देवगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. जयेशने खर्च केला फक्त 8 धावा तुम्ही पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्यात. समीकरण आहे शेवटचे 30 चेंडू 59 धावेंची गरज. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून ओव्हर संपली. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 8 धावा धावपलकावरती आहेत. सुरुवात थोडीशी शांत आहे देहू 11 टीमकडनं, कारण की मॅच मोठी आहे. 30 चेंडू अजून 59 बनवायचे, म्हणजे प्रत्येक बॉलवरती बॅटिंग टीम तुम्हाला 2 धावा या बनवायच्याच आहेत. लक्ष मोठं आहे. मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असताना ओव्हर नंबर 2 साठी आता पाहिजे कोणाकडे विश्वास टीम दाखवेल. रोनितकडे आपण पाहतो विश्वास दाखवलाय. युवा गोलंदाज आणि स्पार्टन्स क्रिकेट क्लब संघ जर पाहिला ना सर्व युवा खेळाडूंचा भरणा. असं तुम्हाला एकही लिजंड खेळाडू त्या संघामध्ये पाहायला मिळणार नाही. सगळे खेळाडू जर पाहिले 40+ आतमधले खेळाडू आहेत आणि युवा टीम जे काही युवा सळसळतं रक्त आज त्यांचं जर चमकला न मिळेल ते आजच्या दिवसामध्ये हिरो बनणार आहेत ह्या मॅचमध्ये. आणि एका बाजूला देहू 11 टीमकडे अनुभवी खेळाडूंचा भरणा भरपूर आहे, कारण की ह्या खेळाडूंनी इथून मागचं मावळ तालुक्यातलं क्रिकेट गाजवलेलं आहे. अशी सर्व स्टारकास्ट टीम देहू 11 टीमकडे आहे, त्यामुळे ही मॅच पाहायला मजा येणार आहे. बॉल तयार रोनित. ओ नंबर 2 साठी रोनितकडे आपण पाहतोय. युवा गोलंदाजाचा वापर पुन्हा एकदा टीम करेल स्पार्टन्स क्रिकेट क्लब लोणावळा. यावेळेला लोअर फुल टॉस. चेंडू हवे. जय सिंग दूरवरती राहतोय. चेंडू एक टप्पा घासी बाबार चौकार.
पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. जखमी वाघ होता मी म्हणेल आतिश बोडके. प्रत्येक वेळेला त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये असे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला लोअर फुल टॉसचा त्यानं फायदा उठवला. कव्हरला बॉल गेला, हा 4 धावा चौकार मिळताना पाहायला मिळतोय. रोनित आता फिल्डिंग मध्ये बदलाव करतोय, कारण की आता वाऱ्याचा जो काही प्रादुर्भाव होता ना तो देखील शांत झाला. त्यामुळे आता धावा तुम्ही पाहता दोन्ही एंडनं बनतायत. ही देखील एक जम्याची बाजू बॅटिंग टीम तुमच्यासाठी आहे. 12 धावा धावफलकावरती, 29 बॉल, 55ची गरज असताना रोनितचं स्वागत केलंय मंडळी. पहिल्याच बॉलवरती आतिश बोडकेनं चौकारानं आपण पाहतोय. बॉल तयार, रोनित यावेळेला देखील गॅपमध्ये बॉल खेळायचा. तिथं ओजेश आपण पाहतोय चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. यावेळेला कव्हरचं क्षेत्ररक्षण 30 यार्डमध्ये घेतला. लेफ्ट हँड राईट हँड साठी आपण पाहतोय वेळोवेळी जे क्षेत्ररक्षणाचं जाळं आहे ना ते बदललं जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव केला जातोय, कारण की लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असताना त्यावेळेला कॅप्टनला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवायचं असतं. कोणता फिल्डर कुठं उभा आहे, क्षेत्ररक्षण कसं सजवलंय, ह्या गोष्टी बारकाईनं अभ्यासल्या जातात. आणि जो कॅप्टन हे सर्व नियंत्रण ठेवतो ना तो यशस्वी संघनायक म्हणून ओळखला जातो. गोलंदाज रोनित तयार. लोणावळ्याचा युवा स्टार समोर देवगावचा 2 स्टार आहेत, ते देखील युवाच आहेत. हरीश नवले आणि आतिश बोडके आज घरच्या मैदानावरती प्रेक्षकांची मन जिंकतील का? यावेळेला देखील आपण पाहतोय जागा बनवली, रूम बनवलाय. हरीशचा क्लास पाहायला मिळतोय. चेंडू सीमा बार, चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. राजा माणूस हा दिलदार. थँक्यू डीजे. पहा मित्रांनो, बॉल टाकलं, रनआउटचा चान्स, तू मैं गडबड, आणि 2 वेळेला अशा संधी हुकल्यात. याआधी देखील तुम्ही पाहताय खरं तर रनआउट होता होता राहिला होता आतिश, आणि याही वेळेला चुकीचा कॉल होता होता राहिलाय. चुकीचा कॉल कधी मिस कॉल बनताना येणारा कहाणी वेळ तुम्हाला सांगून जाते, परंतु ह्या चुका वेळोवेळी करून चालणार नाही. 17 धावा धावफलकावरती, 26 चेंडू, 50 धावांची अजूनही आवश्यकता असताना मॅच दोन्ही संघांसाठी मोठी आहे. मॅच रंगणार, कारण की फॅन फॉलोअर्स देवगावचा जास्त आहे. कारण की आज या तुम्ही पाहता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पुण्यात झालेल्या पावन नगरीमध्ये, जन्मभूमीमध्ये आपण पाहतोय हा सोहळा आज सजलेला आहे. त्यामुळे आज गावचे ग्रामस्थ गावच्या संघाला मिळेल सपोर्ट करतीलच, परंतु लोणावळा टीम देखील अशी आहे, त्याही युवा खेळाडूंनी आतापर्यंत चांगला खेळ दाखवला आहे. त्यामुळे सपोर्ट दोन्ही बाजूला आहे. 19 धावा धावफलकावरती आहे, 25 चेंडू, 48 धाव्यांची गरज. देवगावला देखील क्रिकेटची मोठी परंपरा आहे. मावळ तालुक्यामध्ये जर कोणत्या गावात जास्त क्रिकेटच्या स्पर्धा होत असेल तर ते देवगाव आहे. मग गाव चॅम्पियन असेल, विविध करंडक असतील, त्यातीलच एक मानाचा गंडक म्हणजे स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 7व्या पर्वाचा सोहळा रंगला आहे. वा, सुंदर बॉल, परफेक्ट और खोदून काढला या बॉलला. ओ फिल्डर एका हाताने चेंडू. भैरवनाथ उद्योग समूह यांनी देखील सुंदर असा आवाज दिला. डीजे ऑपरेटर आणि संपूर्ण मंडप व्यवस्था टीम तुमचं देखील मनापासून कौतुक आहे, कारण की या स्पर्धेला मंडप आणि आवाजाशिवाय शोभा नसते आपण पाहतो. आणि याही वर्षी एक सुंदर काम भैरवनाथ उद्योग समूह तुमच्या सर्व मित्रपरिवाराचं देखील आमच्या स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर नंबर 3 टाकण्यासाठी पाहिजे आता गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा एकदा स्विंग का किंग जय सिंग गोलंदाजीच्या मार्गवरती येताना पाहायला मिळतोय, कारण की ह्या गोलंदाजाकडे पोटेन्शियल क्रिकेट आहे. दोन्ही व्हेरिएशन टाकतो आणि कमी वयामध्ये या खेळाडून देखील चांगलं प्रभावित केलेलं आहे लोणावळा टीमसाठी. पुन्हा एकदा जय सिंगने चेंडू हातामध्ये घेतलाय. सामना करायचा आहे देवगावचा युवा स्टारच्या समोर, हरीश नवले समोर. तो देखील आता एका बाजूला त्याचा कलात्मक खेळ दाखवणार का? जाऊयात मॅचकडे. जय सिंग तयार. जयेश येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती ओव्हर नंबर 3 साठी. हा चेंडू देखील आपण पाहतो हलक्या हाताने खेळले. तिथं बॉलवरती फिल्डर येताना पाहायला मिळतात. सिंगल आली. 38चा खेळाडू चेंडूवरती येईल. मित्रांनो, एक अभ्यास करू. ज्या ज्या वेळेला जय सिंगने पहिले 2 ते 3 चेंडू टाकले त्या त्यावेळेला त्यांनी बॅटर्सला रोखले. त्यानंतर काही चेंडूवरती अटॅक झालाय, परंतु त्याची अशी एकही ओव्हर नव्हती. सुरुवातीपासून आपण पाहिले 10च्या पुढे त्यानं धावा खर्च केल्यात. पहिली ओव्हर देखील चांगली टाकली होती, फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. तरी आता इथं देखील चांगला बॉल तो पेश करतोय. आतिशला देखील या एंडकडनं फायदा उठावा लागेल, कारण की डावखर्त्याच्या एंडकडनं डावखर्त्याचा जो फलंदाज आहे त्याला हा एंड साजेसा आहे, कारण की जो वाऱ्याचा प्रादुर्भाव आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे आज आपण पाहतोय.
त्यामुळं डावखुरात असे फलंदाज ह्या दिशेनं फटके चांगले खेळू शकतात. मी म्हणेल मिड विकेट झोन, डीप स्क्वेअर लेग झोन, ते फटके आज तो दाखवेल का. बरोबर तयार. 30 रणनीती देऊ 11 ने देखील आपण पाहतोय कॉम्बिनेशन जे ठेवले लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, ती रणनीती पहिल्या बॉल पासून आपण पाहिलेली आहे. यावेळेला जय सिंगचा वेग तुम्ही पाहताय, प्रत्येक बॉल वेगळा टाकण्याची खासियत आहे या गोलंदाजाकडे. तुम्ही पाहताय पहिला चेंडू गुड लेंग्थवर थोडासा वळवला, यावेळेला थोडासा पुढ्यात ठेवला. ही नवनवीन स्टार पुढे यावेत यासाठी आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय मावळ तालुक्यातनं ही स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साई स्फूर्ती चषकाची चर्चा राहिली आहे. यावेळेला टॉपेज झेल ओ सोडलाय. इथं आतिश बोडकेला पुन्हा जीवदान. या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं मावळ तालुक्याचं नाव ज्या खेळाडूनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं असे मावळची रन मशीन म्हणून आम्ही ज्या खेळाडू सातत्यानं पाहतोय, आदरणीय निलेशजी ढगे आणि सर्व टीम आपण या ठिकाणी उपस्थित झाला. सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय. मावळ भूषण अमोल जाधव सर आपण सर्व मित्रपरिवारासहित या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांचं स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साई स्फूर्ती चषक 2025 मध्ये मनापासून स्वागत आहे. जय सिंग काय गोलंदाजी करतोय ना हा गोलंदाज तुम्ही पाहताय. रिव्ह्यूची मागणी आहे आपण पाहतोय. तिसरा पंचांकडे आपण पाहतोय विचारणा केली आहे. कदाचित मला वाटतं व्हाईट बॉलसाठी ही विचारणा आपण पाहतोय. रिव्ह्यूची मागणी आपण पाहतोय तिसरा पंचांकडे केलेली आहे. 22 धावा धावपलकावरती याआधी आपण पाहिलं होतं. या बॉलची प्रतीक्षा असेल त्यानंतर आपण धावपलकाकडे जाऊयात. डोळ्यात तेल घालून आपण पाहतो ही सर्व आयोजक कमिटी आमचा हनुमान क्रीडा संघ असेल, स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन ह्या मित्रपरिवारानं जो मित्रपरिवार जोडलाय ना आज त्यांची चर्चा महाराष्ट्रात आहे. फेअर डिलिव्हरी तिसरा पंचांचा निर्णय येतोय आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय म्हणजे बॅटिंग टीम तुम्ही रिव्ह्यू लॉस केलेला आहे. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय खरं तर गॅप मध्ये खेळलाय स्विच हिट आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला 19 चेंडू मॅच आली 41 वरती. हरीश कॉन्फिडन्स चांगला आहे मी म्हणेल. हरीशकडे आज जे फटके खेळतोय ना रिव्हर्स अटेम्प्ट केले, त्यानंतर तुम्ही पाहताय पॉईंटला फटके खेळण्याचा प्रयत्न केलाय, फाईनली खेळलेत, त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे. परंतु आतिशची म्हणावी तशी अजून साथ मिळाली नाहीये. यावेळेला तुम्ही पाहताय दिशाहीन बॉल अजय आवळे सरांचा इशारा आपण पाहतोय. व्हाईट बॉल साडीच येतोय. 27 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. मान्यवरांची आपण पाहतोय दिग्गज खेळाडू असतील सर्वांची आज मोठी उपस्थिती आपल्या या स्पर्धेच्या शिक्षा मानाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मॅच रंगली आहे, सुपरहिट मॅच. वा सुंदर बॉल. तिथं रनआउटचा चान्स होणार का. फिल्डर येत आहेत मी म्हणेल. अशा मोमेंटला पॉईंटचा खेळाडू क्विकच असावा, त्यानं चेंडूवरती धावत येणं गरजेचं असतं, त्यामुळं रनआउटचे चान्सेस उपलब्ध होतात. समीकरणाकडे आपण जाऊया. 3 ओव्हरचा खेळ संपला मंडळी. 28 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू शिल्लक, 39 धावेंची गरज. 18 चेंडू आणि 39 वरती मॅच. वेळ आपण जास्त घेणार नाही. विनंती असेल दोन्ही टीम्स फिल्डिंग टीम लोणावळा संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा, कारण की आज जवळजवळ आपल्याला 7 सामने दिवसभरामध्ये 6 षटकांचे मोठे सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल की आपण वेळ अजिबात लावून चालणार नाहीये. मॅच रंगली आहे. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक, 39 धाव्यांची गरज. यानंतरचा जो आपण पाहतोय सामना आहे सनीदादा हपसे स्पोर्ट फाउंडेशन केवळे देहरोड संघानं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे टीम तुम्ही यानंतर बॅटिंगसाठी सज्ज राहायचं आहे. मॅचकडे जाऊयात. ओव्हर नंबर तुम्ही पाहताय 4 टाकण्यासाठी पुन्हा एकदा रोनित नावाचा पत्ता वापरला. याआधी देखील एक षटक टाकले रोनितनं पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. ओ वा सुंदर वेग 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 लेग बिफोरचं मोठं अपील आणि हरीश नवले भात.
संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. कोणी भी बादशाह किंग उसके सामने जीरो. थँक्यू डीजे. आपले या स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषकाच्या निमित्तानं आपण पाहतोय ज्या मित्राच्या कार्याचा गुणगौरव आणि स्फूर्तीला उजाळा देण्यासाठी आपण पाहतोय. खरं तर स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप यांचे चुलते आदरणीय दिलीप तात्या जगताप यांचं या ठिकाणी शुभागमन होते. तात्या आपलं देखील आमच्या हनुमान क्रीडा संघ व स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. ज्यांनी या स्पर्धेला आपण पाहतोय किट सौजन्य टी शर्ट सौजन्य आपल्याला दिले ते असे गणेश भाऊ विदाटे यांचे छोटे बंधू यशप्पा विदाटे, पंकजदादा टिळेकर, सर्व मान्यवर आपण या ठिकाणी उपस्थित झाला. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. रोनीतला मोठी विकेट मिळते. यावेळेला समोरच्या बाजूला खेळलेला स्ट्रोक लॉंग बॉलला खेळाडू आहे तिथं आपण पाहतोय चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. रोहित भैया काळोख यांना आता तुम्ही इन ॲक्शन पाहतायत. पुणे नगर जिल्ह्यातील सुपर फायनल सम्राट देखील आहे. आज इथं बारी बसेल का मिळेल क्रिकेटच्या पटलावरती तो खेळ आज त्यांचा पाहायला मिळणार का. मोठं क्रिकेट खेळले देवगावसाठी देखील आपण पाहतोय. त्यानंतर तुम्ही पाहता एका बॉल आतिश बोडके जो पहिल्या बॉलपासून मी म्हणेल संघर्ष करतो. एक चौकार फक्त तो खेळलाय कारण की त्याने बॉल जास्त खेळले धावा कमी बनवले. 8 चेंडू खेळले आतिश 7 बनवले. त्याला स्ट्राईक रेट वाढवावं लागणार आहे. रोनितचं कौतुक या ओव्हरमध्ये देखील त्यांना आपण पाहतोय रोखून ठेवलेलं आहे. 29 धावा धावपलकावरती एका गाड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला फाईन खेळला अगदी बॉल ओव्हर रनआउटचा चान्स. फेकी दुसऱ्या बाजूला आहे. फेकी दुसऱ्या बाजूला आहे मी म्हणेल. कीपर एंडकडनं फेकी आली. तुम्ही पाहताय एक सिंगल पळून पूर्ण होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक गणेशदादा विदाटे यांचे चुलते प्रगतशील शेतकरी कृष्णादादा गेनुजी विदाटे यांचे या ठिकाणी शुभागमन होते. दादा आपलं मनापासून स्वागत. कृष्णादादांना देखील या ठिकाणी विनंती असेल दादा आपण मंचावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. एक बक्षीस येते प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट सुहास शेठ काळोखे, त्याचप्रमाणे प्रशांत नाना मोरे, त्याचप्रमाणे यशप्पा विदाटे, नगरसेवक आदित्य भाऊ टिळेकर यांच्या वतीनं रोहित भैया काळोखे यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 3,000 रुपयांचं बक्षीस आहे. ओटो कॉम्बॉक्स. थँक्यू सर. बाचखेड आपण जाऊयात. पारितोषिकांची देखील आज मोठी खैरात पाहायला मिळणार आहे. आज गावचे खेळाडू चुरस दाखवत आहेत. या वेळेचा बॉल गॅपमध्ये खेळलाय. तिथं क्षेत्ररक्षक दूरवरती राहतोय. चेंडू जाईल कव्हरला सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा. यावेळेस आतिशनं ओढून मारला या बॉलला. ताकद दाखवतोय नजाकत दाखवतोय. 13 चेंडू 32 धाव्यांची अजूनही गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं नगरसेवक आदरणीय सागर भैया मोरे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय बापूसाहेब अण्णा भेगडे यांचे भाचे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नगरसेवक साहेबांचं स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 मध्ये हनुमान क्रीडा संघ माळीनगर स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं समस्त ग्रामस्थ माळीनगर आणि देऊ ग्रामस्थांच्या वतीनं आयोजक कमिटीच्या वतीनं नगरसेवक साहेबांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय मंडळी. धावपलकावरती धावा लागल्यात. 36 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडूंचा खेळ बाकी. 31 धाव्यांची अजून गरज आहे. मॅच दोन्ही संघांकडे झुकली म्हणेल कारण की 15.5च्या सरासरीनं अजून 31 बनवायच्या. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर डुपर ओव्हर आपण खेळवणार आहोत. कारण की नॉकआउट मॅचेस आहेत. दोन्ही संघांना न्याय मिळणे गरजेचं राहील. त्यामुळे आपण सुपर ओव्हर सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आपण खेळवणार आहोत. चला घाई करा. विनंती. फिल्डिंग टीम लोणावळा संघ इतक्या वेळ टीम मिटिंग तुम्ही घेऊ शकत नाही. दोन्ही टीमला आपण ज्यावेळेला देऊ संघ देखील क्षेत्ररक्षण करत होता त्यांनाही या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही ताबडतोब लोणावळा टीम क्षेत्ररक्षण लावणार आहात. कारण की थंडीचे दिवस आहे. सूर्य लवकर मावळतोय. त्यामुळे विनंती असेल तुम्ही थोडंसं स्पीडअप करा. घाई करणं गरजेचं आहे. 12 चेंडू 31 धाव्यांची आवश्यकता.
15.5च्या रिक्वायर रन रेट आपण पाहतो आता बनलाय. खरं तर ह्या सरासरी धावा वसूल करायच्या रोहित भैया काळुक यांनी एका बाजूला आतिश बोडके यांना, तर गोलंदाज आता जयसिंग कोणाकडे विश्वास दाखवेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. सचिनकडे विश्वास दाखवलाय. सचिन आपण पाहतोय बॉलिंगच्या ट्रॅकवरती धावेल. ज्यावेळेला तुम्ही क्रिक हिरोजवरती त्यावेळेला तुमचा आयडी अपलोड करता, अपडेट करता, त्यावेळेला तुमचं पूर्ण नाव असणं गरजेचं आहे. कारण की ही जी काही लोणावळा संघ तुमची टीम आहे सगळ्यांनी एक एकच नाव दिलेलं आहे, सरनेम नाहीये त्याच्यामध्ये कोणाचं. जाऊयात मॅचकडे. बॉलर तयार. 12 चेंडू 31 धाव्यांची गरज. यावेळेला चेंडू फटका फसला. चेंडू हवेत. हो, कीपरला चेंडू लेट दिसला. तिथं तुम्ही पाहताय झेल झालाय. जेव्हा तिघांनी आवाज दिला त्यावेळेला कीपरच्या लक्षात आलं की झेल आपल्याकडे आलाय. विकेट. बॅटर बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. देखो नी भी बादशाह किंग उसके सामने जीरो. सब कहते हैं उसको अपना रियल हीरो. 11 चेंडू आणि 31 वरती मॅच आलेली आहे. तुम्ही पाहताय 11 चेंडू आणि 31 धाव्यांची आता आवश्यकता आहे. मित्रांनो, मोठी विकेट आली. तुम्ही पाहताय एका बाजूला रोहित भैया काळुक यांना बरताव लागला. आता सुनील देवटे मॅजिक प्लेअर म्हणून ओळखले जातात देवगावचे. आज मॅजिक फटके त्यांचे आज खेळा रसिकांना पाहिजेत. यावेळेला देखील आपण पाहतोय समोरच्या बाजूला फटका खेळलाय. गॅपमध्ये बॉल. 2 क्षेत्ररक्षक आलेत. तिथं चांगली फिल्डिंग. सिंगल घेतली जाईल. काय कामगिरी होणार. आतिश बोडके मला वाटते मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्या. रोहित भैया काळुक अजून इन ऍक्शन आहेत. 37 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागल्या. 10 चेंडू 30 म्हणजे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आता 3 धावा बनवायच्यात. एखादे 2 बिग हिट या ओव्हरमध्ये येणं कंपल्सरी बॅटिंग टीमला महत्वाचं असेल. आणि 1 ते 2 चेंडू ही निर्णायक प्रत्येक ओव्हरमध्ये गोलंदाजाला टाकायचे आहेत. या वेळेचा चेंडू गॅपमध्ये खेळलाय. बॉल तिथं डीप मिड विकेटला फिल्डर आहे. सिंगलने काम चालणार नाहीये. नाही चलेगा इक्का दुक्का. मारना पडेगा मैदान के अंदर चौका और छक्का. देव 11 टीम लक्ष्य मोठं आहे. प्रयत्न तर करावेच लागतील. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. प्रयत्न मोठे करावे लागतील. बॉल तयार. यावेळेचा चेंडू तिथे देखील आपण पाहतोय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय खूप दूरवर आला. कौतुक करेल त्याचे एफर्ट्स इतके सुंदर होते. लॉंगॉनच्या खेळाडू 38च्या पुढे पडत आलाय. खरं तर तुम्ही पाहताय झेल इथं मैदानाच्या आतमध्ये होता राहिला. प्रयत्न चांगले तुम्ही पाहताय. सुनील देवटे आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय खेळेल का महत्वपूर्ण फटके. आज हिरो मानण्याची संधी आहे रोहित भैया काळुक आणि सुनील देवटे यांना. कारण की आज तुम्हाला घरच्या ग्रामस्थांची गावकऱ्यांची आज तुम्हाला मनं जिंकायची आहेत. तर तुम्हाला ते फटके आज दाखवावं लागणार आहेत. इथून मागे खेळलेलं क्रिकेट आणि आज जे हयात असलेले क्रिकेट यातलं तुम्हाला उत्तम उदाहरण जर द्यायचं असेल तर तुमचा परफॉर्मन्स आज तुम्हाला गावकऱ्या ग्रामस्थांपुढे दाखवणं महत्त्वाचं आहे. सनीदादा अपसे स्पोर्ट फाउंडेशन केवळे टीम यानंतर तुम्ही सज्ज राहायचे. टॉस जिंकलेला फिल्डिंगचा निर्णय. त्यामुळे तुमचं जे स्क्वॉड आहे ते सर्व डगआउटच्या जवळ घेऊन तुम्ही उपस्थित राहायचे. यावेळेचा चेंडू गॅपमध्ये खेळायचा फिल्डर आहे तिथे आपण पाहतोय. हो, सिंगल तू मे गडबड होताना इथे थोडीशी पाहायला मिळते. विकेट येते. स्वतःच्या बलिदान दिलेलं सुनील देवटे एका बाजूनं. विकेटचं बदन. सुनील बॅक टू द पवेलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. देखो नी भी बादशाह किंग उसके सामने. 7 चेंडू 26 धाव्यांची अजूनही गरज आहे. मॅच कुठून कुठे आली पा. समीकरण थोडंसं अवघड बनत गेलं. कारण की 1-2 ओव्हर आशा होत्या जयसिंग आणि खरं तर एका बाजूला रोनितच्या. या दोन्ही गोलंदाजांनी जे सुरुवातीपासून जखडून ठेवलं ना बॅटर्सला देव टीमला ते नक्की आता मी म्हणेल. त्यामुळं जो काय हा फरक पडलाय धावेंचा आणि बॉलचा तो महत्वपूर्ण राहिलाय लोणावळा टीमसाठी. बॉल तयार.
लवजोतचा हा बॉल इथं देखील तुम्ही पाहताय लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळलाय. म्हणजे लवजोतने देखील जी डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं गरजेचं होतं ना या 12 बॉल्स मध्ये, त्याच्यातली ह्या 5 ओव्हर मध्ये त्यानं देखील सुंदर गोलंदाजी आवडली असेल टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. फक्त मित्रांनो दिल्यात या ओव्हर मध्ये 6 धावा. काय गोलंदाजी केली लवजोतनं, अप्रतिम षटक बाय लवजोत. शेवटचे 6 चेंडू 25 धावेंची गरज. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून ओव्हर संपली. मित्रांनो 6 चेंडू बनवायच्यात 25 धावा. टाइम इज ओव्हर. म्हणजे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 मध्ये घ्यावा लागणार आहे. 4 क्षेत्ररक्षक आता बाउंड्री लाईनवरती कामकाज करतील लोणावळा टीम, कारण की वेळेचे फार बंद आहे. रिस्ट्रिक्शन सगळे तुम्हाला यादी आपण सर्व सूचना दिलेल्या आहेत. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषकाचं जे वैशिष्ट्य असेल ना ते म्हणजे एक शिस्तीचं प्रतीक जे आहे ना, जे नियमावली असते, जे कडक कारवाई आपण पाहतो प्रत्येक टीमवरती केली जाते. सर्व आयोजक जे आपण पाहतोय डोळ्यात तेल घालून या स्पर्धेचं आयोजन पाहतात ना, त्याबद्दल या स्पर्धेची चर्चा म्हणजे अजून मोठी आहे. कडक नियोजन. अंतिम षटकासाठी आता पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे टीम विश्वास दाखवेल. सचिनकडे विश्वास दाखवलाय. 6 चेंडू 25. गत वर्षी शशिकांत मिरगेनं याच मैदानावरती 5 चेंडू 5 षटकर खेळण्याचा विक्रम केला होता. आज इथं 3 ते 4 फटके खेळायचे, ते फटके खेळण्यात जाणार आणि तो देखील देवगाव संघाचाच खेळाडू होता. यावेळेसचा चेंडू तुम्ही पाहताय. हो इथं देखील आपण पाहतोय लेग बायच्या रूपानं महेश सरांचा इशारा येतो. आपण पाहतो सिंगल धाव जी घेतली जाते. या स्पर्धेचे आयोजक गरिजादा विधाटे यांचे चुलते आदरणीय प्रगतशील शेतकरी कृष्णदादा गेनोजी विधाटे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी दादांना विनंती करेल आपण मंचावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. यावेळेस हा बॉल कव्हर रिजन मध्ये खेळायचा आहे. तिथं क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग कमाल केली आज या युवा खेळाडूंनी. लोणावळ्यावरून प्रवास करून आज देवनगरीमध्ये आम्ही का आलोय त्याचं उदाहरण या युवा खेळाडूंनी दिले. मी आधी देखील म्हणलं 40+ आतमधले सगळे खेळाडू आहेत आणि या युवा खेळाडूंची जी एकजूट आहे ना ती खरंच सुंदर आहे. स्पार्टन्स क्रिकेट क्लब लोणावळा. हा चेंडू देखील आपण पाहतो आणि ह्या टीमचं कौतुक याबद्दल देखील असेल की वेळेच इतकं बंधन आहे. ही टीम बरोबर रिपोर्टिंग टाइम 10 वाजता होता. लोणावळा संघ एवढा लांबून आले आणि त्यांनी वेळेत येऊन देखील आज या स्पर्धेला हजर लावतात. त्याबद्दल देखील मी त्यांचं कौतुक करेल. देहू टीम श्रीराम लोणावळा संघ देखील याआधी खेळला, तो देखील वेळेत होता, उपस्थित होता. यावेळेचा चेंडू तिथं देखील आपण पाहतोय अपील होतं लेग बिफोर साठीचं. सामन्याची हवा खेचणारे चेंडू टाकले सचिन अंतिम ओव्हरमध्ये देखील, कारण की आता सामना आलाय. शेवटचे 2 चेंडू 21. फटके म्हणावे तसे आज जात नाहीयेत, म्हणजे ज्या धावा म्हणावे तशा होत नाहीयेत. दुसऱ्या ज्या वेळेला आपण पाहिले होते दुसऱ्या डावमध्ये ज्या वेळेला बॅटिंग टीम फक्त तळेगाव ट्रॅकरचे खेळाडू ज्या वेळेला शुभम काळुके खेळत होता, प्रणव भेगडे खेळत होते, या खेळाडूंनी अप्रतिम फटके दुसऱ्या डावात खेळलेत. परंतु जास्त धाव्या पहिल्या डावातच आपण पाहिल्यात आजच्या सत्रामध्ये पाहायला मिळाल्यात. हो तिथं देखील चांगला प्रयत्न. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय ज्यांनी आपल्याला सुंदर अशी साऊंड व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून सौजन्यातून प्राप्त होते असे युवा उद्योजक राहुल दादा बनसोडे आपण देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. आपलं स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषकमध्ये मनपूर्वक स्वागत. यावेळेस देखील चांगला बॉल पायावरती लागला हा बॉल देखील आणि या ठिकाणी आपण पाहतोय विजय मिळवतात. अभिनंदन टीम स्पार्टन्स क्रिकेट क्लब लोणावळा. अप्रतिम खेळ राहिला युवा खेळाडूंचा, मनापासून अभिनंदन. हार्ड लक टीम देहू 11 देहू टीम तुमचं देखील मनापासून कौतुक. तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी पुढील वाटचाली शुभेच्छा असतील. आणि यानंतर जो संघ क्षेत्ररक्षण लावणार आहे सनीदादा हबसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे टीम, विनंती राहील आपण देखील ताबडतोब लाईनअपमध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तुमची फिल्डिंग आणि जे 2 टीम आता सामना खेळलेले आहेत पराभूत संघ आणि विजय संघ एकमेकांना तुम्ही हस्तोलंदन करूनच बाहेर यायचे याची देखील नोंद घ्या. फिल्डिंग टीम चला किवळे संघ संदीप दादा आपली सर्व टीम ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या, कारण की तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणारा टॉस जिंकलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे किवळे संघाचा. बॅटिंग टीम निलेजी ढगे अँड कंपनी सर्वांना विनंती असेल आपण सलामीचे बॅटर रेडी ठेवा. डगआउटचा ताबडतोब ताबा घ्या.